श्रीराम नमस्कार. आज 6 एप्रिल 2025 श्रीमद भगवद्गीता व मनुष्य जीवन कर्मसन्यासयोग भाग 41. कर्मसन्यास या योगामध्ये आजचा विषय सुरू करताना आजचं दिनविशेष म्हणजे रामनवमी आणि रामदास श्री रामदास जयंती असं आजचा दिवस मुख्यत्वे आहे. जर समोर आलं तर ह्या दोघांची उदाहरणं द्यायचा नक्कीच प्रयत्न करतो, कारण भगवद्गीतेच्या अनुषंगाने ह्यांचंही जीवन कसं होतं ते पण आपण थोडक्यात नंतर पाहू. म्हणजे याच्यातनं उदाहरणं आज त्याची घ्यायचा प्रयत्न करेल. मागच्या भागामध्ये ज्ञान, कर्म, गौरव असे अनेक शब्द आपल्याला संन्यास योगामध्ये आपण पाहिलेले होते. पण बऱ्याच जणांचा असा एक प्रश्न होता की आत्म आणि ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, तर याच्यामध्ये आत्म हा संन्यासाशी जोडल्या गेलेला शब्द होता. आत्मिक गोष्ट म्हणजे जी स्वीकारलेली आहे, त्या आत्म्याने स्वीकारलेली आहे, म्हणजे त्या शक्तीने स्वीकारलेली आहे, त्याच्यातनं मोकळं होणं, ती गोष्ट पुढं जोडून येते. आत्मसन्यास, आत्मज्ञान, आत्मगौरव ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत किंवा आत्मचरित्र, मागच्या भाग संपल्यानंतर आत्मचरित्र हा जेव्हा त्याच्यात आलं की म्हणजे आपल्या जीवनाच्या चरित्रातनं आपण मोकळं होतो. मग त्याची आठवण कशी, म्हणजे जर संन्यास झाला तर परत आठवण कशी. एखादी गोष्ट आपल्याजवळ असणं आणि त्या गोष्टीत अडकून राहणं. दागिने आपल्याकडं आहेत, आपण खरेदी करतो पण ते रोज घालत नाहीत, कपाटात ठेवून देतो. पण विशिष्ट कारण असेल तरच ते दागिने घालतो, म्हणजे रोज घालत नाहीत आणि रोज आपण ते कपाट उघडून बघतही नाही की माझे दागिने आहेत ना. पण जेव्हा गरज असते तेव्हा सहजतेने ते आपण परिधान करतो. तसं चरित्राचं सुद्धा किंवा मनुष्याच्या जीवनात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या लुप्त अवस्थेमध्ये आपल्या मेंदूमध्ये, विचारधारामध्ये स्थित असतात, पण त्या वेळेच्या अनुसरून त्या क्षणिक आपल्याला समोर येतात, पण त्याच्यात आपण नंतर अडकून बसता कामा नये. आता याच्यासाठी भगवंतांनी हे अडकून बसू नये म्हणजे आता हा प्रश्न आला म्हणून एक उत्तर देतो. लहानपणी मुलगा जो जन्माला येतो, जे बाळ जन्माला येतं, ते नग्न जन्माला येतं, काही घेऊन येत नाही. आल्यावरती त्याचं नशीब लिहिलं जातं आणि गेल्यावरती सुद्धा, म्हणजे मनुष्य जेव्हा तो म्हातारा होतो, तरुण असतो, काय ज्या अवस्थेमध्ये त्याचं मरण येतं तेव्हा सुद्धा तो काही बरोबर नेत नाही. तेव्हाही तो उघडाच जातो. माणसांना फक्त म्हणतो आपण की लाज असते म्हणून तेव्हा कपडे परिधान केले जातात. ज्या ज्या गोष्टी भगवंत आपल्याला तरुणपणी देतो त्या सर्व गोष्टी म्हातारपण झाल्यानंतर तो आपल्याकडनं मोकळ्या करून घेतो. जी गोष्ट माणसं ह्या मोकळ्या कराच्या मार्गावर जात नाहीत, मग नैसर्गिकरित्या परमेश्वर किंवा त्या अनुषंगाने त्याचं कर्म जोडलं जातं आणि त्याला मोकळ्या करायला लागतात. लहानपणी दात नसतात, म्हातारपणी दात नसतात. लहानपणी काय चाललंय हेही कळत नाही, आई वडील आपली सेवा करत असतात त्यांना आपलं बाळ समजून. म्हातारपणी तेच मुलं आई वडिलांना कळत नाही, त्यांना हलता येत नाही म्हणून सेवा करत असतात. म्हणजे चक्र तसेच फिरतं येते. म्हणजे ज्या स्थितीमध्ये भगवंतांनी पंचप्राण पंचतत्व घेऊन तुम्हाला पाठवलं आहे, या सर्वांच्या बरोबर तो तुमचा ताळमेळ जो आहे हा साधून तुमचं खातं बंद करतो, तुमचं अकाउंट बंद केलं जातं. मग भगवद्गीतेत आपण हेच ऐकतोय किंवा भगवद्गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला हीच गोष्ट समजावून द्यायचा प्रयत्न करतो की देहामध्ये
इंद्रियांमध्ये त्याचा उपयोग किती करावा आणि कसा करावा हे मनुष्याला ज्ञान होणं गरजेचं आहे. ते ज्ञान वेळीच जागृत होणं गरजेचं आहे. पण त्याच ज्ञानाला स्वतःच्या मनावरती हावी होऊ न देणं याला संयम म्हटलेलं आहे. बासुंदीची वाटी समोर आली, ती किती खावी हे आपल्याला कळलं पाहिजे. नाहीतर काही क्षणांनी ती बासुंदी आपल्या विचारांचा ताबा घेते. दारू पिणाऱ्या माणसाचं तसंच असतं. पहिल्यांदा मनुष्य दारू ती ओठाला लावतो, पितो, तोपर्यंत ती दारू त्याच्या ताब्यात असते आणि नंतर मनुष्य त्या दारूच्या ताब्यात असतो. अर्थ असा की कुठलीही गोष्ट अति झाली तर ती विनाशकारी ठरते. मग ते गोड खाणं असो, तिखट खाणं असो, कुठलेही, म्हणजे 5 रस कुठलेही असो. मग इथं अर्जुनाने जेव्हा भगवंताला या नाटक स्वरूप ज्ञानाची देवाणघेवाण करताना मदत करत आहे, तेव्हा तो भगवान श्रीकृष्णाला सांगतो की जर मनुष्याला मोह जर झाला नाही, ज्या अर्थी तू केशवा मला म्हणतोस की मला मोह झालाय, मला माझ्या सर्व नातेवाईकांना मी कसा मारू हा प्रश्न माझ्या मनामध्ये उत्पन्न झालेला आहे आणि त्याला तू मोह म्हणत आहेस, म्हणजे तू मला काय ओळखलंस? अर्जुन त्या श्रीकृष्णाला प्रश्न करतोय. आपण आपल्या संगतीत माणसं असतात, जीवनभर माणसं असतात, पण अशी काही घटना घडते तर म्हणतो आपण, मग एवढ्या वर्ष तू मला काय ओळखलंस? तर मुळामध्ये असं असतं, इथं हा केशव, हा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय की जी माणसं ज्ञानी असतात ती कृती करायला कधीही नाही म्हणत नाहीत, आणि तू तेवढा ज्ञानी आहेस, पण तुला विरक्त व्हायचं नाहीये. म्हणजे ती परिस्थिती स्वीकारून त्यातनं तुला त्या स्वीकारून ते कर्म करून तुला त्यातनं मोकळं व्हायचं नाहीये, हा मोह आहे. ज्ञानी मनुष्य इथं उभे राहिलेले तुझे भाऊ यांच्या विरुद्ध तुला करुणा वाटणं म्हणजे हा मोह उत्पन्न होणं आहे. कारण एखाद्या गोष्टीचं दुःख होणं आणि ते दुःख अतिदुःख होणं हा सुद्धा मोह आहे. आणि एखादी गोष्टी सुख होणं आणि त्याची कायम आपण अपेक्षाच करत राहणं हा सुद्धा मोह आहे. म्हणजे मोह हे दोन्ही बाजूने असतात. म्हणून म्हटलंय की मोह हे दुःखाचे कारण. मग इथं भगवंत अर्जुनाला म्हणतो की तुझ्यासारखा स्थितप्रज्ञ व्यक्तिमत्व की ज्याला माहिती आहे की हे जे समोरचं जे आहेत हे माझे भाऊ नाही आहेत, ते माझे शत्रू आहे, हे तुझी मेंदू म्हणजे तुझी वैचारिकता समजावं म्हणून तुम्हाला म्हणून हा मेंदू शब्द वापरला. ही वैचारिकता पहिली तू स्वीकार, तू ती स्वीकारतच नाही आहेस, म्हणजे तू मोहात अडकलायस. मग एक तर मोह तुला 2 गोष्टींचा झालेला आहे. एक तर की तुला यांना मारायचं नाही आहे आणि कुठल्या गोष्टीला कारण व्हायचं नाही आहे, तुला कुठल्याही प्रकारचे जे भोग उत्पन्न होणार आहेत त्याला तुला शिक्षा म्हणून सामोरं जायचं नाही आहे, आणि त्या जे तुला मिळणार आहे, राज्य मिळणार आहे, त्याचा तुला अधिकारपद नको आहे. हा तुला झालेला एक मोहच आहे. आणि दुसरी गोष्ट की ज्या भावांना तुला मारायचं आहे तर त्या नात्याविषयी तुला झालेला मोह आहे की हे नातं अबाधित राहावं. पण ज्ञानी मनुष्य कधीही ह्या गोष्टीचा विचार करत नाही की माझ्या पदरी काय आहे. मग इथं अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की मला कळत नाहीये, तू नीट समजून सांग. आणि मग इथं भगवंत अर्जुनाला विषय संन्यास, मनुष्य एखाद्या गोष्टीत अडकतो, आपण म्हणतो की आपण एखाद्या गोष्टीवर आपण चर्चा करू, म्हणजे एखाद्या विषयावरती चर्चा करू. मग विषय संन्यास, साधना संन्यास आणि सुख संन्यास
ह्या 3 गोष्टी मी तुला पार्थ सांगतो. जीवनामध्ये मनुष्य हा विषयामध्ये अडकून बसतो, म्हणून तो नष्ट पावतो. आणि एखादी व्यक्ती तो विषयाचा उत्तम ज्ञानाने मार्ग स्वीकारून तो सर्वोच्च स्थानावर पोचतो, तो पंडित होतो, तो गुरु होतो आणि तो विषय सोडतो. तो सोडतो म्हणजे काय, तर त्याप्रमाणे विद्यार्थी तयार करतो. तो त्याच्याबरोबर जे गुरु स्वतःची विद्या स्वतःवरती झाकून ठेवतात, ती समाजापर्यंत देत नाहीत, पोचवत नाहीत, त्यांना गुरु किंवा ऋषी संत म्हणणं योग्य नाही. मग एखादा मनुष्य विषयात जर अडकून बसला तर ते विष समान आहे. मग इंद्रिय ही चाळवलेलीच असतात, पण चाळवलेल्या इंद्रियांना जर तू म्हणलास की मला चाळवतायत म्हणून मला ही इंद्रियच नको, तर तसं चालणार नाहीये. हे मूर्खाचं लक्षण आहे. उत्तम व्यक्तिमत्व किंवा उत्तम ज्ञानी तोच की सगळा त्रास जवळ असताना, सगळं सुखावह जवळ असताना, की जो अमृत आणि विष हे दोन्ही बरोबर घेऊन जातो, पण प्रत्येक गोष्टीचा योग्य तऱ्हेने योग्य वेळी वापर करतो, तो विषयात अडकत नाही. आता आजच्या दिवसाचे एक रामदास स्वामींचं उदाहरण सांगतो. रामदास स्वामींना एकदा बटाट्याची भाजी खायचा खूप मोह झाला, की त्यांना खूप वाटलं की आज मी बटाट्याची भरपूर भाजीच खावी. ते आपल्या एका शिष्याकडे गेले आणि त्यांनी त्या शिष्याला सांगितलं की मी आज तुझ्याकडे जेवायला आलोय, तर तू 1 शेर बटाट्याची भाजी माझ्यासाठी कर बटाट्याची. तर शिष्याला कळे ना की महाराज कधी कोणाकडे काही मागत नाहीत, काही नाही, खाण्यामध्ये कधी अडकत नाहीत, पण आज मात्र 1 शेर बटाट्याची भाजी करा म्हणतायत, काय भानगड आहे. पण आज महाराज आलेत, आपले गुरु आपल्या घरी आलेत, म्हणून आनंदाने त्याची बायको आणि तो स्वयंपाक करायला लागतात. सगळं ताट वाढलं जातं, पण समर्थ सांगतात बटाट्याची भाजी मला वाढा, मला आज तीच खायची. आणि मग ती भाजी खायला सुरुवात करतात. सगळेजण बघत असतात की काय करतायत महाराज. ती भाजी खातात, ती भाजी संपते, त्यानंतर भाजी वाढा अजून. आणि एक वेळ अशी येते की गळ्यापर्यंत ती भाजी येते. इतरही जेवण असतं, भाजी, आणि ते उलटून पडतं. पण गंमत म्हणजे रामदास स्वामी परत ती भाजी खायचे, उलटलेल्या उलटीमधली बटाटे परत खायला लागतात. ते उलटलेल्या उलटीमधले बटाटे खायला लागतात, त्यांना अजूनच उलट्या व्हायला लागतात. लोकांना कळत नाही काय प्रकार काय. सगळं अन्न उलटतं, परत ते गोळा करतात, परत खातात आणि मनाला सांगतात कालपासून तू त्याच्या पाठीमागे लागला होतास, ती गोष्ट तुला मी आता मनसोक्त उलटेपर्यंत दिलेली आहे, आता परत बटाट्याच्या भाजीचं नाव काढू नकोस. हे उदाहरण सांगायचं कारण असं की समर्थांसारखी व्यक्ती सुद्धा एखाद्या गोष्टीमध्ये अडकली, पण ज्या इंद्रियांनी त्यांना विनंती केली की मला बटाट्याची भाजी खायची, अजून येऊ दे, अजून येऊ दे, एखादी गोष्ट अति झाली की त्याच्यापासून मनुष्य जास्त बाजूला जातो. आणि ह्या अनुषंगाने समर्थांनी पुढे दीक्षा दिली, शिक्षा दिल्या विद्यार्थ्यांना की इतकं स्वीकार, इतका घ्या की त्याचा शेवटी इंद्रियांनाच वीट येईल. तुम्हाला इंद्रियांवरती जर नियमन करता येत नसेल तर ह्या अनुषंगाने करा. रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण आहे. गंगेच्या काठी बसून सकाळी जायचे, एका बाजूला ते लाल शिक्के तेव्हा मिळायचे आणि एका बाजूला दगडाचा ढीग, असे रोज टाकत बसायचे. एक दगड एक शिक्का, एक दगड एक शिक्का. आणि एक माणूस विचारतो की महाराज काय करताय तुम्ही, हे का टाकताय. ते म्हटले हा मोह आहे आणि सत्यता आहे.
मला ह्याचीही गरज नाही आहे आणि ह्याचीही गरज नाही आहे. पण दोघं जर एकत्र आले तर काय करू शकतात हे मला पाहायचं आहे. म्हणून म्हणलं या पाण्यात टाकतोय. ते पाण्यात टाकले की परत डुबकी मारायचे, परत सगळं बाहेर काढायचं आणि दोघांना वेगळं करायचं. आणि दोघांना वेगळं केल्यानंतर मग तो माणूस म्हणतो, हा काय मूर्खपणा करताय तुम्ही, परत बाहेर काढताय आणि परत वेगळं करताय. तर म्हटलं एक सुख आहे पैसा आणि एक दुःख आहे. या दोघांना मी जरी एकत्र केलं तरी जेव्हा परत ते बाहेर येताना स्वतःचं वेगवेगळं अस्तित्व दाखवूनच बाहेर येत आहेत. मग मनुष्याने दोन्ही स्वीकारलं पाहिजे, त्याच्यापासून वेगळं होता कामा नये. कृती ही जीवनाचा अविभाज्य भाग आहे, पण त्याच्यात तुम्ही किती अडकता हा सगळ्यात दुसरा महत्त्वाचा भाग आहे. स्वामी विवेकानंदांना एका अँग्लो स्त्रीनी मागणी केली होती, कदाचित हे उदाहरण सांगितलं होतं, की तुम्ही इतके विद्वत्ता आणि विद्वान आहात की मी तुमच्या प्रेमात पडते आणि मला हा आता मोह होतोय की तुम्ही माझ्याशी लग्न करावं, कारण तुमच्यापासनं मला जे मूल होईल, कारण मी सौंदर्यवती आहे आणि तुम्ही विद्वत्तेचं सौंदर्य आहात. आणि ह्या दोन्हीचा मिलाप झाल्यानंतर जे अपत्य होईल ते इतकं सुंदर होईल आणि विद्वान होईल आणि ते मला तुमच्यापासून पाहिजे, म्हणून आपण लग्न करू, असं एक अँग्लो स्त्री विवेकानंदांना म्हणते. पण विवेकानंद तिला म्हणतात, आता इथं झालं तर आत्ताच्या काळात जर असं जर झालं तर माणसं म्हणतील, हो का, चला पहिलं लग्न करून त्या स्त्रीचा भोग घेऊन मोकळा व्हा, अडकला. पण विवेकानंद तिला म्हणतात, हे तू कसं ठणकावून सांगू शकशील की विद्वत्ता आणि सौंदर्य जर एकत्र झालं तर जे निर्माण होणार आहे हे सुंदरच असेल, कदाचित कुरूप पण असू शकतं. मग जर कुरूप सुद्धा असू शकतं, याच्यावरती त्या स्त्रीकडं कुठलंही उत्तर नव्हतं. कारण मनुष्याने जो विचार केलेला असतो, परमेश्वराने जी विचारबुद्धी मनुष्याला दिलेली असते ती चांगलीही असते आणि वाईटही असते. ती दिसताना जर चांगलं सांगितलं, समोर चांगलं चांगलं वागलं, पण जर घेताना जर त्याच्यामध्ये मनात पाप असेल तर निर्माण होणारी गोष्ट ही पापीच असते. तसं अर्जुना तुझं झालंय. तुला दिसताना जे दिसतंय तो हा सगळा आभास आहे, पण वास्तव जे आहे हे वेगळं आहे. आणि परत नेहमीप्रमाणे अर्जुन इथं श्रीकृष्णाला म्हणतो, तुम्ही जे सांगताय ते काय तेवढंसं मला काही जमत नाहीये, कळत नाहीये, तर जरा थोडंसं अजून सोपं करून सांगा. पण इथं भगवंत त्याला अर्जुनाला म्हणतात की मनुष्य विचारांच्या, मनुष्याच्या स्थितीच्या, असा एखादा साधक असतो, आपण बघतो हल्ली साधना, दीक्षा, समाधी, मेडिटेशन हे खूप सध्या वाढलेलं आहे. आपण पहिला गेलं की मनुष्य समोर आलं म्हणजे जी काही माणसं येतात भेटतो की त्यातली म्हणतात, मी अमुक यांची दीक्षा घेतली आहे, मी अमुक यांची दीक्षा घेतली आहे. मग असं जर झालं तर मी त्यांना पहिला प्रश्न विचारतो, मग दीक्षा घेतली तर मग इथं का आलात? कारण ज्यावेळी मनुष्य दीक्षा घेतो त्यावेळी तिथं ती गोष्ट संपलेली असते. जो मंत्र तुम्हाला गुरुनी दिलेला असतो त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलाही शब्दाचा उच्चार करायचा अधिकार नसतो, फक्त त्याचाच उच्चार करायचा असतो. नंतर तुम्हाला देव, दानव, काही कुठल्याही शक्ती, चांगल्या वाईट असो, त्याचा उच्चारणाचा तुम्हाला अधिकार नसतो. ह्या पूर्ण क्रिया जो पाळतो त्याला दीक्षा म्हणतात. म्हणून जो आपण शब्द वापरतो ना की दीक्षांत समारोह, जी दीक्षा दिलेली आहे त्याचा अंतिम समारोह, या दीक्षेवरतीच हा चालणार आहे, पुढं असाच चालणार आहे. मग दीक्षांत समारोह कुठं कुठं होतात ते तुम्ही आठवा. हे इंडियामधले पायलट्स जे असतात त्यांचा जेव्हा समारोप होतो त्याला दीक्षांत समारोह म्हणतात.
म्हणजे आता तो आयुष्यभर ह्याच मार्गाने चालणार आहे, त्याला दुसरं काही नसतं. तो जर म्हणला की मी लढाऊ विमान सोडून दुसरं चालवतो आणि त्याच्यात, तर तसं नसतं. तुला दीक्षा घेतलेली असतो, मी हेच करणार, म्हणून त्याला दीक्षांत. अंतिम ध्येयापर्यंत ज्याचं मी पालन करीन त्याला दीक्षा म्हणतात. मग भगवंत अर्जुनाला सांगतायत की तू आणि माझं नातं हे मित्राचं जरी असलं, गुरुचं जरी असलं, तरी मी तुला दीक्षा दिलेली नाहीये. आणि जर तुला मी दीक्षा दिली किंवा तू मला जरी म्हणलास, आपण पहिल्यांदा बघितलं की जेव्हा भगवंतांनी स्वतःचं स्वरूप दाखवायला सुरुवात केली, रंग दाखवायला सुरुवात केली, की जो प्रिय होता, जो मित्र होता, जो सखा होता, त्यालाच लगेच सगळे पांडव म्हणले तूची गुरुबंधू पिता, तूच इष्ट देवता. लगेच पद बदललं. मोह, स्वार्थ. आता पांडवांना स्वार्थ कसला याच्यामध्ये? जो आत्तापर्यंत मित्र होता, श्रीकृष्णाने आपलं स्वतःची मी काय आहे हे दर्शवून दिलं. कधी कळलं? युद्धभूमीवर. भगवद्गीता ऐकताना, भगवद्गीतेचा अभ्यास करताना प्रत्येक घटना, प्रत्येक क्षण कधी, कुठं, कसा घडला हे खूप महत्त्वाचं असतं. तर भगवद्गीता महत्त्वाची आहे. म्हणजे कायम घरात येणारी व्यक्ती ही गुरुतुल्य आहे हे तेव्हा ज्ञान झालं नाही, कारण श्रीकृष्णाने तेव्हा तशी वागणूकच केली नाही. तेव्हा ज्ञान दिलं नाही त्यांनी अर्जुनाला, की समाजाला द्यायचं ज्ञान जे आहे तुला आत्ताच देतो तर तू दे. कारण त्याला माहिती होतं अर्जुन हा गुरुच नव्हता. कुठं ऐकलेलं आहे की अर्जुन कोणाचा गुरु होता? अर्जुनाचे एवढे शिष्य होते? कधी एवढं ऐकलंय की मारुतीचे अमुक शिष्य होते, मारुतींनी एवढ्या जणांना शिष्य केलं होतं? जे दासच होते, जे सांगितलं गेलं त्या मार्गावरती चालणारे होते, हे फक्त नाटक होतं. माझ्याबरोबर असलेली व्यक्ती ही गुरु योग्य आहे हे पाची पांडवांना तेव्हा कळलं नाही, जे कळायला पाहिजे होतं. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी जेव्हा द्रौपदीला वस्त्र पुरवलं गेलं तेव्हाच ते वास्तविक कळायला पाहिजे होतं की आपल्याबरोबर कोण आहे. पण ज्ञान आत्ता झालं आणि युद्धभूमीवर म्हणतात, युधिष्ठिर म्हणतो तूची गुरुबंधू पिता. आधी नव्हता? मग आधी कोण होतं? आधी कधी लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत नाही की द्रौपदीला वस्त्र पुरवणारा तो श्रीकृष्ण? मग तेव्हा ज्ञान होणं गरजेचं होतं की हा कोण आहे? हा भगवंत आहे, हे साधेसुद्धा व्यक्तिमत्व नाही. तेव्हा स्वीकार व्हायला पाहिजे होता. पण तेव्हा वासुदेव असं बोललं जायचं, कुठेही उच्चार नाही की कृष्णाचं पाद्यपूजन केलंय, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. नाही, मित्र होता, सखा होता, गळ्यात गळे घालून चालायचे, बायकोचा भाऊ. मग ह्या घटना आपण जेव्हा भगवद्गीता बघतो, वाचतो, ऐकतो, तेव्हा हे लक्षात घ्यायला पाहिजे की भगवंतांनी त्याची भूमिका, अर्जुनाने त्याची भूमिका कुठल्या क्षणी कुठल्या वेळी बदललेली आहे. पांडवांनी कधी समाजासमोर आणलं? कशाला पाहिजे हे युद्धभूमीचं व्यासपीठ? तिथंच कशाला म्हणायला पाहिजे? कारण समाजाला कळणं गरजेचं आहे. आपल्या बरोबर वावरणारी व्यक्ती ही गुरुतुल्य असेल आपल्याला जोपर्यंत कळत नाही, जोपर्यंत त्याचं गुरुचं अस्तित्व आपल्यासमोर येत नाही. मग हे समाजाला दाखवण्यासाठी केलेल्या गोष्टी आहेत. समाजाला कळलं पाहिजे काय खरं आहे. आणि मग एवढं केल्यानंतर झालं का? दीक्षा दिली श्रीकृष्णाने अर्जुनाला, त्याला लढायला प्रवृत्त केलं. गुरुचं काम शिष्याला लढवणं नाही आहे, तर त्याला मार्गस्थ करून शिष्याने लढणं आणि गुरुचं त्याला अनुमोदन योग्य असेल तर करणं, हे गुरुचं काम असतं. समाधी अवस्थेपर्यंत दीक्षा दिली आपण. किती म्हणजे लोकांचा गैरसमज आहे की मी अमुकाची दीक्षा घेतली, त्यांनी मला मंत्र दिला की मग काय, मग अस्वस्थ का?
मग अस्वस्थता आलीच कसली? याचा अर्थ असा ती दिली गेलेली दीक्षा एक तर योग्य नाही, त्याची ताकद नाही, किंवा तुम्हाला दीक्षा या शब्दाचा अर्थच कळला नाही. आपल्याला सर्व तिथं सोडलं पाहिजे. ह्या शब्दाच्या पुढं काही नाही. ह्या मंत्राच्या पुढं मी दुसरा मंत्र उच्चारणार नाही, हे तेव्हा गुरु कानात सांगतो अधिकारी व्यक्ती की हीच आता तुझं हीच तुझी मास्टरकी. तुला सगळ्या किल्ल्या लावायची गरजच नाही. तुला मास्टरकीच दिली आहे. कुठलंही कुलूप उघडेल तरी मनुष्य दुसरीकडं जातो आणि पहिलं मोठं तोंड वर करून सांगतो की माझी दीक्षा झालेली आहे. मग इथं भगवान तर अर्जुनाला तेच सांगतात. मनुष्य विषयात अडकून बसतो. अर्थात साधना आणि समाधी याच्यातला फरक त्याला कळत नाही, तसं मनुष्याला विषयांचा फरक कळत नाही. विषयामध्ये अडकून बसलेली व्यक्ती ही साधनेकडे जाऊ शकत नाही. आपण जर एक मेडिटेशनला जातो, का जातो? माझ्या डोक्यामध्ये एवढ्या कटकटी आहेत, एवढ्या प्रकारची अडचणी आहेत, एवढे प्रॉब्लेम आहेत. असं कधी बनलंय का की माझं डोकं मुळातच शांत, मी एकदम आयुष्यात सुखी आहे, मग आता मेडिटेशनचा क्लास लावला की मी सुखी का आहे? तर दुःख आहे म्हणून मेडिटेशन आहे. तर मग भगवंत सांगतोय हे तुझं साध्य होणार नाही, कारण तुला विषयापासून बाजूला होणं गरजेचं आहे. जीवनामध्ये तू कशात अडकून बसतोयस हे पहिलं लक्षात घे. हा तो गोष्ट समजून घे. आणि अर्जुन, तुला जर असं वाटत असेल की जर गुरुनी कानामध्ये मंत्र सांगितला, त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला जर समाधी प्राप्त जर शिष्याला होत असेल तर त्याला समाधी म्हणता येत नाही, ही गोष्ट क्षणिक प्राप्त होत नाही. जेव्हा गुरु समाधी म्हणून शिष्याला सांगतो तेव्हा शिष्याला तो दरवाजा उघडा करून देतो की आता तुला पुढं काय करायचं आहे. आणि एक लक्षात घ्या अर्जुना, मनुष्याच्या कर्माच्या अनुषंगाने त्याच्या जीवनामध्ये गोष्टी घडत असतात. ही स्थिती गुरु शिष्याची समाधी अवस्थेपर्यंत जाईपर्यंत त्याचे अनेक जन्म सुद्धा होतात. म्हणजे ती अवस्था गुरुनी डोक्यावर हात ठेवला तर त्याला समाधी मिळाली तर त्या क्षणी होईलच हे सांगता येत नाही आणि तसं होत नाही. म्हणून 4 अवस्था त्यांनी सांगितल्या की काय अवस्था काय 4 की मनुष्याला जर साधनेतनं मुक्ती मार्गाने समाधी मार्गाकडे जायचं असेल, भगवद्गीता हा कर्मसन्यास योग आपण पाहतोय, पण ह्याच्यामध्ये हा संन्यास कुठल्या कुठल्या ठिकाणी लपलेला आहे ते भगवंत सांगत आहेत. की मनुष्य विषयाला धरून कसा असतो, मनुष्याची दिशा कुठल्या दिशेने भरकटत जात असते आणि तो तिथं येतो. हे समोरचे जे लढतायत हे त्याच्या कानामध्ये चुकीचं सांगितलं गेलंय, चुकीचं दीक्षा दिली गेलेली आहे, चुकीचे मंत्र सांगितले गेलेले, म्हणून आज तुझ्या समोर उभे आहेत. जे तुझे तात आहेत, भीष्माचार्य आहेत, जे अजय आहेत, अजिंक्य आहेत, पण त्यांना एवढं कळत नाहीये की मी वागतोय हे चुकीचं आहे, हे त्यांच्या मनाने स्वीकारच करत नाहीयेत. याचा अर्थ ते दोषी आहेत. जी व्यक्ती परिस्थिती स्वीकारते आणि तिला कळतं की समोरची गोष्ट चुकीची घडतीये आणि त्याला त्या व्यक्तीचं अनुमोदन असेल तर ती व्यक्ती तेवढीच दोषी असते जेवढे इतर दोषी असतात. म्हणून त्या व्यक्तीला ती शिक्षा मिळते जी इतरांना मिळते. म्हणून भीष्माचार्य द्रोणाचार्यांना ती शिक्षा मिळाली जी इतर कौरवांना मिळाली. कान कोणी फुंकले? श्रीकृष्णाचा सहवास दोघांनाही होता. असं नव्हतं महाभारत जर वाचलं की श्रीकृष्ण कौरवांकडे जात नव्हता, फक्त पांडवांकडेच जायचा, असं नाहीये. दोघांचंही एकच नातं होतं. पण मग एक नातं असताना सुद्धा कोण काय घेतं याच्यावरती महत्त्वाचं असतं. पार्था, मनुष्य कुठल्या विषयामध्ये स्वतःला अडकून घेतो हे महत्त्वाचं असतं, कारण त्या विषयात अडकणं त्या मनुष्याची इंद्रिय ठरवतात. इंद्रियांना त्यांचं कामच आहे.
कानावरती आलेल्या कंपनं ही कानाच्या पडद्यावर जेव्हा थडकतात तेव्हा त्यांचं कामच आहे की जे आतमध्ये आलेली आहेत कंपनं याचं ज्ञान तुम्हाला करून देणं आणि ते मेंदूपर्यंत पोचवतात. आलेला वास, मग तो वास असो किंवा मग वाईट वास असो, तो घेणं हे नाकाचं कामच आहे. मुखामध्ये आलेलं अन्न ही ती आतमध्ये वळवळणारी जीभ ती बघतच असते कधी येतंय कधी येतंय कधी येतंय, कारण ती नियंत्रणाच्या बाहेर असते. कधी एकदा खातोय कधी एकदा खातोय कधी एकदा स्वीकार करतोय आणि मी याची चव बघते असं जिभेचं चाललेलं असतं. आणि मग ती एकदा तोंडात मुखात घास आला की ती लगेच सांगते हे चांगलं आहे किंवा हे वाईट आहे, आणि तीच तुला मोहात पाडते मनुष्याला. म्हणून विषय असावा, विषय समजून घ्यायला हवा. कारण त्याला खाद्य कोण देतंय इंद्रियांना? मुखामध्ये घास कोण देतंय? तूच देतोयस. की जी बुद्धी आहे तुला कळत नाहीये कुठं थांबावं, काय ऐकावं, काय स्वीकारावं आणि कसा स्पर्श घ्यावा. त्वचेचा गुण आहे ना स्पर्श, पण भगवंताने सांगितला पार्था त्वचा म्हणजे स्पर्श, म्हणजे त्वचेचा स्पर्श म्हणजे स्पर्श नाही. स्पर्श या शब्दाचा अर्थ ती कंपनं आहेत जे तुमच्या जीवनामधले 4 सुखाच्या दुःखाच्या अवस्था निर्माण करतात, तुम्हाला पूर्णत्वाकडे नेतात, त्याला स्पर्श म्हटलेला आहे. हृदय स्पर्शी कथा म्हणजे स्पर्श कोणाला झालाय? हृदयाला. आपण असा हात लावल्यावर स्पर्श होतो का? नाही. मग स्पर्श कशाचा झालाय? त्या गोष्टीचा, त्या ज्ञानाचा झालाय की मनामध्ये तुमच्या इंद्रियांमध्ये ती हालचाल झाली आणि संवेदना जागृत झाली. हृदयस्पर्शी. महास्पर्श आहे. जसं राम भोसल्यांचं पुस्तक आहे की दिव्य स्पर्शी. स्पर्श आहे. स्पर्श नुसता त्वचेला केले नाही, झाला कुठं? आतमध्ये. पण आतमध्ये कुठं झाला? मनाला झाला. मग मनाला झालेला स्पर्श कळला कोणाला? बुद्धीला. मग बुद्धीला कळल्यावरती नियंत्रण कोणी ठेवलं? विचारांनी. आणि मग चाळवलेली इंद्रियांचं नियंत्रण कोणी केलं? आत्म्याने. पकडून ठेवलं. आपण जेव्हा म्हणतो की मला एखादी गोष्ट कराशीच वाटते, तेव्हा त्या तुमच्या त्या आपल्या इंद्रियांना ती ऊर्जा जास्त लागते. आणि जास्त ऊर्जा लागली, आपण बघा, आपण जेव्हा आजारी पडतो मनुष्य, आपण म्हणतो मला जेवण जात नाहीये, तोंडाची चव गेलीये. मग तोंडाची चव जाणं म्हणजे काय? आत्मिक समाधान नाही. मग जरा आज काहीतरी खाल्ल्याचं बरं वाटलं, आज जरा थोडंसं आंबट खारट तिखट खाल्लं, जरा जिभेला चव आली. मग जर तुम्हाला प्रश्न विचारला चव या शब्दाचा अर्थ सांगा, तर काय उत्तर काय येईल? चव म्हणजे काय? स्पर्श, ज्ञान. मग चव म्हणजे ती घटना किंवा ती कृती ज्याने तुमचं इंद्रिय जागृत होणार आहे. मी चवीने खातो म्हणजे कसं खातोस बाबा? चवीने खातोस, पण कसं खातो म्हणजे काय? तुला म्हणजे चवीचं, आपण अन्न खातोय चवीने खातो, कृती तीच आहे, पण चवीने म्हणजे कसं खातोस? तर इंद्रिय नियंत्रणात येतात आणि आनंदी उपभोग घेऊन त्याचा स्वीकार करतात. त्याला म्हणतात चवीने स्वीकार करणं. एखादी गोष्टी भका भका बसा बसा खाणं म्हणजे काय? ते इंद्रियाचा अनियंत्रितपणा झाला. मग अनियंत्रितपणा जेव्हा ठिकाणी होतो त्या ठिकाणची माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. म्हणून स्थिरता हवी. मग ही स्थिरता गुरु मनुष्याला शिष्याला देतो. एखाद्या गोष्टीची चव परत एक्सप्लेन करतो. आपण एखादी गोष्टीची चव घेतो, याचा अर्थ त्या पदार्थाचं तुम्हाला झालेलं ज्ञान.
चवीने खाणं, म्हणजे ते ज्ञान घेऊन, ती तृप्ती, तो आनंद घेऊन खाणं, त्याला चवीनं खाणं म्हणतात. ही देहामध्ये तृप्तता निर्माण करतात. पण ज्या ठिकाणी चव नसते तिथं तृप्ती नाही. आणि मग जिथं तृप्ती आहे तिथं चव आहे. म्हणून नारळाचा चव निघतो. तृप्ती, पूर्ण फळ, श्रीफल, सगळ्यात फळामध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ पूर्णत्व, चव आहे, एकरूपता आहे. मग चव ही एकरूपता आहे. मग जेव्हा हा गुरु त्या शिष्याच्या माथ्यावर हात ठेवतो तेव्हा ते द्वार उघडं करून देतोय की आता तुला ह्या मार्गाने जायचं आहे. एका क्षणात तो जाऊ शकत नाही. मग त्याला विचारधारा दिली जाते की जे तुला साध्य करायचं आहे. शिष्याचं, आज तुम्ही जर मेडिटेशनच्या क्लासला गेलात, ते वास्तविक मेडिटेशन नसतंच. मागच सांगितलं, ते कॉन्सन्ट्रेशन असतं. एखाद्या गोष्टी जर तुम्हाला सांगितलं की ह्या अमुक बिंदूवरती, अमुक रंगावरती तुम्ही विचार करा, तोच पहा, म्हणजे काय, तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करता, मेडिटेशन नाही करत. कारण मेडिटेशन ही कन्सेप्ट, आता जर मी म्हटलं की कन्सेप्टच नाही आहे. कॉन्सन्ट्रेशन ही कन्सेप्ट आहे. मग मेडिटेशन ही ती अवस्था आहे की जी नाही आहे ती आपल्यात स्वीकारणं आहे आणि क्षणात त्यातनं मोकळं होणं आहे, म्हणजे समाधी आहे. मग प्राप्त काय करायचं आहे? माझं ध्यान लागलं, काय क्लास लावला मी, महिन्यामध्ये माझं मूलाधार चक्र दुसऱ्याच दिवशी जागृत झालं. दुसऱ्याच दिवशी माझी चक्र सगळी फिरायला लागली. मला त्याचा अनुभव यायला लागला. म्हणजे जे आयुष्यभर काम चुकीचे करून गंजलं होतं, हे 2 दिवसात याचं स्वच्छ झालं. कसं काय होईल? संस्कार नको? हे मी नाही सांगत, हे भगवंत अर्जुनाला भगवद्गीतेत सांगतायत की मनुष्य विषयामधनं समाधीपर्यंत कसं जायचं, हा मार्ग सांगतायत. आणि समाधीपर्यंत जर जायचं असेल तर विषय मोकळे करायला पाहिजेत. प्रवासाला जायचं असेल तर पहिले बॅगेत कपडे असतील तर तुम्हाला मोकळे करायला पाहिजेत. म्हणजे पहिला विषय संपवला पाहिजे. तो संपल्यावरतीच नवीन चालू होईल. आणि मग ज्ञानी मनुष्य अर्जुन तुझ्यासारखा ह्याच्यामध्ये चांगल्या वाईटाचा विचार करणार नाही, कारण तू ज्ञानी आहेस, काय करायचं आणि काय नाही. जर तू त्या गोष्टीला वाहून घेतलंस तर इंद्रियांना काही दोष देऊन उपयोग नाही आहे. त्यांचं कामच आहे चालवणं. कान हे ऐकणारच, नाक श्वास घेणारच, डोळे पाहणारच, हे त्यांचा गुणच आहे, गुणधर्मच आहे. म्हणून तर परमेश्वराने दिलंय. किती पाहायचं आणि काय पाहायचं हे आपल्या हातात आहे. मग समाधीमध्ये असलेला आपण साधू डोळ्यासमोर आला, डोळे उघडे दिसतात पण बघत तो काहीच नसतो. अवस्था प्राप्त होणे म्हणजे विषयातनं मोकळे होणे. एका विषयातनं मोकळा झाला, 1ली ते 10वी अभ्यास झाला, काही घटना आठवतात, सगळी आपलं जो विषय आपल्या आवडीचा नसतो त्यातलं आपल्याला काही आठवत नाही. म्हणजे विषयापासून मोकळा झाला. पण असं म्हणतात का मग नापास झाला? नाही, ते विषयामध्ये मार्क देऊन तेव्हा पास झाला, पण विषयापासून वेगळा झाला. तसं मनुष्याला विषयापासून वेगळं होता आलं पाहिजे, तर तेव्हा तो अध्यात्मातली पहिली पायरी गाठू शकतो. मग जो शिष्य गुरु व्हायची स्वप्न बघतो, बघा प्रत्येक, आता हे झालेलं आहे, अमुक यांची थोडीशी सेवा केली की स्वतःचा लगेच मठ आश्रम काढून मोकळे होतात. समाधी अवस्थेपर्यंत पोचणं तेवढं सोपं नाहीये, भगवंत स्वतः सांगतायत. या अवस्थेपर्यंत पोचण्यासाठी ज्या कृती दिलेल्या आहेत ह्याच सर्वसामान्य मनुष्याला कळत नाहीत. अर्जुना, याच्यात तू पण अडकतोयस. असं समजू नकोस की ह्या जन्मामध्ये तुझी जी फळं आहे, तुझं नशीब आहे, जे तू म्हणतोयस की मला जर यांना मारलं तर मला स्वर्ग मिळेल, नरक मिळेल. अरे तसं नसतं. तो हिशोब तिथं होतो. तू फक्त विषयात किती अडकतो एवढंच आम्ही बघतो. कशासाठी तू मारलंस?
देशासाठी जवानांनी समोरच्या देशाच्या जवानाला गोळी घातली तर भगवंताच्या दृष्टिकोनातनं ते पुण्य आहे. तसं कर्म त्यांनी करून मोकळा झाला आहे, त्याचा दोष त्याला लागत नाही. त्या सैनिकाला कुठलीही शिक्षा होत नाही, उलट त्याचा गौरव केला जातो. विषय समजून घे. कुठल्या विषय कुठं आपण मनुष्याला वापरायला पाहिजे हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. मग तू अज्ञानासारखा या ठिकाणी बोलत आहेस, ज्ञानी असून तर याचा अर्थ तुला विषय कळलंच नाही, कारण गांभीर्य कळत नाही. आणि मग इथं भगवंत सांगतात की कुठल्याही मनुष्याला त्या जन्मी समाधी अवस्था प्राप्त होईल हे शक्य नसतं, कारण त्याची जाणीव होणं महत्त्वाचं असतं. आणि जाणीव होण्यासाठी ती गोष्ट, ती घटना कायम त्याच्या जीवनामध्ये घडणं महत्त्वाचं असतं. जसं रामदास स्वामींचं सांगितलं की त्याच्या जीवनामध्ये घटना घडणं महत्त्वाचं होतं. त्यांनी इतकं केलं. आता उलटीतला बटाटा घेऊन खाणं म्हणजे तुम्ही विचार करा की समर्थांनी उलटीतला बटाटा खाल्ला म्हणजे तो चावला पण नाही, हे आपल्या लक्षात येतं का? म्हणजे स्थिरता पण नाही, तीही गमावली. तर अख्खा बटाटाच उलटला म्हणजे किती आपण पटापटा इंद्रियाच्या अधीन. आणि घेतलं कोणी? इंद्रियाने घेतलं. मुखाने खाल्लं पण घेतलं कोणी? इंद्रियाने ताबडतोब स्वीकारलं, त्याची चवच बघितली नाही. आणि लक्षात आलं इंद्रियाला की काहीतरी घोटाळा होतोय, चुकतंय, काहीतरी वेगळंच येतंय, त्यांनी परत बाहेर फेकलं. पण नाही, त्या इंद्रियाची तृप्तीच करायची होती की नकोस, तू परत आहे ना या भानगडीत पडूच नको. म्हणून त्याला इतकं केलं की शेवटी इंद्रिय ती कृती करणंच विसरलं. मग हीच गोष्ट आपण जीवनामध्ये, आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापरायची आहे. मग साधना करताना, दीक्षा घेताना क्रम दिलेले आहेत भगवंतांनी. सहजता, 4 गोष्टी, 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. अर्जुना, सहजता पाहिजे. कुठलीही गोष्ट करताना मनुष्याने ती सहज स्वीकारणं गरजेचं आहे. आणि सहज पहिली पायरी टाकणंच अवघड असतं की मनुष्य स्वीकारत नाही. मेडिटेशन का करतो? नाही, दिवसभर कंटाळा येतो, दिवसभर त्रास असतो, ऑफिसमध्ये काम खूप असतं, दगदग खूप होते, हल्ली काही होतच नाही, मग वेळच मिळत नाही. म्हणून एक अर्धा तास काढलेला आहे, मग तेवढंच जरा शांत वाटतं मेडिटेशन केल्यावर. पण करतो काय? कॉन्सन्ट्रेशन, प्रयत्न करतो. हा आत्ताचा सध्या भाग आहे. पण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ते अवस्था जी आहे त्या अवस्थेतनं तुम्ही गेला तर त्या अवस्थेत तुम्हाला परत यायला लागत नाही. दुसऱ्या दिवशी परत मेडिटेशनला बसायला लागत नाही. कारण जोपर्यंत अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत पुढची पायरी नाही, हे भगवंत अर्जुनाला सांगतात. म्हणून सहजता पहिली हवी, ती आधी सहजता स्वीकार. मग सहजता स्वीकारला असतं तर त्याचं दर्शन होणं गरजेचं आहे. मग मी सांगतोय हे तू स्वीकारणं ही पहिली सहजतेची पायरी आहे. बघा कृष्ण अर्जुनाला कसा फसवतोय. त्याला युद्धाला तयार करायचं आहे. म्हणजे किती डावपेच सुद्धा कृष्णाने योग्य तऱ्हेने आखलेले आहेत. आणि ज्ञानाने सांगतोय अर्जुनाला पहिलं सहजता स्वीकारतो. गुरुनी सांगितलं ना, तूची गुरुवंद पिता, तुची इष्ट देवता. आता बोलून मोकळा झालेला आहेस ना, मग तू ऐकलं पाहिजे तर ते ऐकतच नाही आहेस. तू माझ्याकडे फक्त अमुक प्रश्न विचारतोय, तमुक प्रश्न विचारतोय. द्वंद्व, समाजासाठी प्रश्न आहे. अर्जुनाला कळतंय हा काय सांगतोय ते. म्हणजे ज्ञानी असून मूर्खाचं सोंग करणं ह्याला सुद्धा उत्तम ज्ञान लागतं. त्याच्याशिवाय तर करूच शकत नाही. कारण मला काय भूमिका करायची आहे हे त्या कलाकाराला कळलंच नाही, ते ज्ञानच झालं नाही, तर तो ती भूमिका साकारूच शकत नाही. मग त्याच्यासाठी तगडा कोण होता? तर अर्जुन होता. पण भूमिका योग्य वाटली पाहिजे होती, खरी वाटली पाहिजे होती, त्याच्यामध्ये कुठलं नसावं. कारण अख्खा बघा आत्ता भगवद्गीतेमध्ये अशी कुठलंच उत्तर नाही आहे किंवा मनुष्याचं प्रश्नाचं. म्हणून भगवद्गीता सर्वश्रेष्ठ आहे. करूनच ठेवलेलं आहे भगवंतांनी. तुम्हाला प्रश्नच पडता कामा नये. मग इथं त्याला सांगितलं की तू सहजता आता मला स्वीकार, गुरु म्हणून स्वीकारलेस ना, मग बस. मग गुरुचा जो अधिकार आहे की शिष्याला वाचवणं, पण मी इथं काही नाही करणार. मी आपली शपथ घेतलेली आहे, काही शस्त्रविस्त्र उचलणार नाही. मी तुझा
रथचालकच आहे, पण तू ज्या अवस्थेत आहेस ती अवस्थेतनं तुला मी बाहेर काढायची क्षणिक गुरुची भूमिका करत आहे. म्हणून ही अवस्था तू पहिली स्वीकार. मनाची अवस्था माणसाने पहिल्यांदा स्वीकारलं की माझ्यासमोर असलेलं संकट हे संकट नसून हे परमेश्वरांनी माझं एक कर्मफल पूर्ण करण्यासाठी समोर आणलेली अवस्था आहे. हे मनुष्य जेव्हा पहिलं स्वीकारेल तेव्हा तो दुसऱ्या पायरीवर जाऊ शकेल. पण पहिल्या पायरीवरच जर मनुष्य परमेश्वराशी भांडत बसला, मी केलंच नाही आहे, माझं असं नाहीच आहे, तर तू मला सांग. अरे तुझ्या जीवनामध्ये अवस्था आली याचा अर्थ कुठेतरी पेरलायस तू. हा विश्वास पाहिजे. मग भगवंत सांगतो ठीक आहे, तुला पटत नाही आहे का, थांब जरा, अजून तुला मी संकट देतो, म्हणजे तुला कळेल, म्हणजे तुला आठवेल काय ते. मग त्या अनुषंगाने तो देतो, मनुष्याला करतो. म्हणून आधी सांगितले नाही ना, सहजता, सहज प्रवेश करा. भगवंताला स्वीकारा आधी. समोर जे आहे ना, गुरु केलेला आहे ना, मग गुरु सांगेल त्याच्या मार्गाने तुम्ही चला. मग त्यांनी ते स्वीकारा. मग म्हणून भगवंतांनी सांगितले सहजता ही पहिली पायरी आहे. सुखाच्या 4 अवस्थेमध्ये सहजता ही पहिली पायरी. जो मनुष्य जीवनामध्ये सहजपणा स्वीकारत नाही तो मनुष्य जीवनात सुखी राहू शकत नाही. बटाटावडा आला, गरमच नाही आला, त्याला मीठच नाही, त्याला साखरच नाही, येता कामा आला, मी सहजतेने स्वीकारेन. ज्या अर्थी प्रश्न आहे त्या अर्थी अडकलेला आहे. तुम्ही म्हणाल काहीतरी काय, म्हणजे कुठलंही वड्याचं उदाहरण इकडं कुठं त्याच्यामध्ये आलं, कारण हा आपलं सहज जीवन आहे. सहज जीवन जगताना असंच पाहिजे. मग इथं आपण म्हणताना पाहिजे, मग घेताना बघितलं पाहिजे होतं गरम होतं का नाही होतं. मग तिथं चव तर बघता येणार नाही. मग म्हणते खाऊन बघायचं का, तर नाही. पण मग नाही, मग ते भगवंताने तुमच्या झोळीत टाकलेलं आहे, तुम्ही ते स्वीकारा. मी सहजतेने स्वीकारलं. मग जेव्हा तुम्ही ही सहजतेने स्वीकारता आणि पुढच्या वेळी आणायला जाता तेव्हा तुम्ही त्या माणसाला म्हणता मागच्या वेळी मीठ कमी, आता बरोबर आहे ना. ही सहजता झाली. पण पुढच्या वेळी गेल्यानंतर मागच्या ह्याच्यात मीठच नव्हतं, त्याला चवच नव्हती, हा राग झाला की जो आपला महिनाभर वर्षभर डोक्यामध्ये राहतो. म्हणून भगवंतांनी सांगितलंय सहजता स्वीकारा. तुकाराम महाराजांचं सगळं लिखाण करणाऱ्या व्यक्तींनी त्यांना विचारलं की महाराज तुम्ही जीवनामध्ये एवढं सहज कसं वाचता. घरामध्ये मी बघतोय कटकटी, बाहेर लोक तुम्हाला वाटेल ते त्रास देतात, वाटेल ते बोलतात, मुलं ऊस चोरून काय नेतात, किराणा मालाचं दुकान घेतात, तरी तुम्ही शांत काय आहे. एवढं कसं काय वागू शकता. मला दिसतंय मी तुमच्यासाठी काम करतो, पण तुम्हीच काही बोलत नाही, मला काही बोलता येत नाही. तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही चुकताय ते. तेव्हा तुकाराम महाराजांनी सांगितलं की अरे मनुष्य हा ह्या जगामध्ये अडकलेला, ह्या कोशामध्ये अडकलेलं ती आळी आहे, तिला त्या आळीच्या बाहेर पडता येत नाही. माऊलींनी त्याच्यामध्ये उदाहरण दिले. मागच्या वेळेस सांगितलं होतं की पुवातली आळी आपल्याला किती घाण वाटली तरी तिचं जगच ते असतं. तसं चुकीचा विचार करणाऱ्या माणसांना वाईट वागणं, दुसऱ्याला त्रास देणं हे त्यांचं जग असतं. म्हणून आपण आपलं जग बदलायचं नाही, ती गोष्ट आपण सहजतेने घ्यायची. कारण भगवंतांनी बुद्धी जर त्यांना दिली असती तर त्या माणसाने ती कृती केलीच नसती. म्हणजे याचा अर्थ ती आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणून सहजता स्वीकारणं गरजेचं आहे. म्हणून पहिली सहज अवस्था स्वीकार. गुरूंनी सांगितलं असं तर तसंच. मग मारुतीची अवस्था ही सहज अवस्था आहे. आणि मग सहज अवस्था झाली तर संशोधित अवस्था ही दुसरी अवस्था आहे. एखाद्या गावाला जायचं आहे, एखाद्याला भेटायला जायचं आहे, सहजता कुठं असेल, प्रवास करून त्या गावात आला, ही सहजता झाली. सहज आला. कारण पहिली पायरी अगदी सोपी आहे आणि सगळ्यात अवघड आहे. मग पहिली पायरी आली, तिथपर्यंत आला, आणि मग तिथनं आल्यानंतर मग त्यांनी विचारलं की आता माझा प्रवेश झालेला आहे या गावामध्ये. आणि मग तिसरी अवस्था येते शोधन.
मग तो बघतो, पत्ता असतो, मग त्या पत्त्याने शोधतो, हा मनुष्य, मी गावात आलेलो आहे, मग हा पत्ता मनुष्य कुठं राहतो हा. मग तो पत्ता शोधून त्या व्यक्तीच्या घरी जातो आपण, आणि मग घरी गेल्यावरती त्या घरामध्ये ज्याप्रमाणे वातावरण असतं ती परिस्थिती आपण त्या क्षणी किंवा त्या क्षणापुरती किंवा त्या दिवसापुरती स्वीकारतो. त्याला स्वीकृतता असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. मग ती स्वीकारतो. लग्न झालेली मुलगी पहिल्याच दिवशी घरामध्ये आली तर तिला कळत नाही की घरातल्या माणसांना कुठल्या चवीचं जेवण पाहिजे. ती पहिली सहजता पार करते, घरात येते, घरात आल्यानंतर ती शोधते, शोधून घेते, कोणाची चव, कोणाला कसं आवडतं, कोणाला कसं आवडतं, कोणाला कसं आवडतं. मग पत्ता घेते, कुठं काय ठेवलंय, या डब्यात काय ठेवलंय, त्या डब्यात काय ठेवलंय, आणि त्या वातावरणात ती मिसळते, घरातल्या स्वीकारते, आणि मग उत्तम जेवण बनवते. तेव्हा ती प्राप्ती होते, त्याला पूर्णत्व म्हटलेलं आहे. मग अर्जुना, हे मनुष्याच्या एका जीवनाचा भाग नाही. हा आत्मा हा शरीराला फसवणारा गोष्ट आहे. पण उद्देश हा जर आत्ता ह्या जन्मात तू चालू केलास तर तुझं मनुष्याचं नशीब असेल तर ह्या जन्मीच त्याला समाधी अवस्था प्राप्त होते. अन्यथा आत्म्याने देह बदलल्यावरती पुढच्या जन्मी जेव्हा तो वैकुंठात जातो, पुढचा जन्म यायच्या आधी वैकुंठ गमनामध्ये जातो, तेव्हा त्याला विष्णूचं दर्शन होतं. आणि ते विष्णूचं दर्शन तो सहजतेने स्वीकारतो की अरे मी वैकुंठात आलेलो आहे, विष्णूच्या समोर आलेलो आहे. मग विष्णूला पाहतो तो, इथं बसतात का विष्णू महाराज, बरं. मग विष्णूंचं अमुक अमुक, मग त्यांची जी हातामध्ये सुदर्शन चक्र वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, ह्या तो स्वीकारतो. आणि मग त्याला तो विष्णूच्या जवळ जातो. पण तो विष्णू होऊ शकत नाही, त्याला तो सर्वसामान्य म्हणूनच जन्म घ्यायला लागतो. आणि हाच विष्णू अवतारांमधला सगळ्यात मोठा भाग आहे, जो भगवद्गीतेत कृष्णाने सांगितलेला आहे की विष्णू हा एकच. जर विष्णू ओळखायचा असेल तर त्याच्या छातीवरती तुम्हाला पायाची खूण दिसते, तो एकच विष्णू. बाकीचे जे आहेत हे फक्त अवतार आहेत. म्हणून मनुष्य जीवनामध्ये, मनुष्याच्या अवस्थेमध्ये सर्वश्रेष्ठ अवतार हे विष्णूचे झालेले आहेत. इथे विष्णूंनी जे अवतार, कुठंही नाही आहे. विष्णूचं स्थान ओळखायचं कसं? हा विष्णू, फक्त छातीवरती पाय, हा विष्णू. रामाच्या छातीवर होता का? नाही. अवतार कोणाचा होता? विष्णूचा. कृष्णाच्या छातीवर होता का? नाही. अवतार कोणाचा होता? विष्णूचा. मग कार्य करण्यासाठी त्यांना पुढं जायला लागतं, त्यांना समाधी अवस्थेत जायचं आहे, सर्वोच्च स्थानात पोचून परत त्याच तत्वात मिसळायचं आहे ज्या तत्वातनं त्यांची उत्पत्ती झालेली असते. म्हणून क्षणिक अवस्था, उत्तम गती ही मनुष्याच्या कर्मावरती अवलंबून आहे. म्हणून समाधी अवस्था जेव्हा प्राप्त करायला, जेव्हा गुरु शिष्याच्या डोक्यावर हात मस्तकावर हात ठेवतो, तेव्हा शिष्याची जी मार्ग जो त्याला गाठाचा असतो तो समाधीचा असतो. आणि तो असा सहजासहजी क्षणिक गाठता येत नाही. त्याच्यासाठी त्या प्रत्येक अवस्था म्हणजेच त्या विषयातनं त्याला मोकळं व्हायला लागतं. जेव्हा डोळे मिटतो तेव्हा त्याला आपलं घर आठवतं, सगळ्या गोष्टी आठवतात. त्यातनं त्याला तो गुरु त्याच अवस्थेत ठेवतो की एक दिवस त्याची इंद्रिय ते स्वीकारतात, नको आता, आणि त्या अवस्थेतनं तो पुढच्या अवस्थेत जातो. पण मग भगवंत इथं सांगतात, अर्जुना, ह्या अवस्था पार करताना त्याला त्याच जन्मी प्राप्त होईल ह्याची खात्री नाही आहे. आणि तुला इथं तर सगळी खात्री आहे की मला इथंच भोगायला लागेल, मला इथंच सगळी पापाची फळं फेडायला लागतील. हे तू कसं सांगतोयस? म्हणजे एकतर तू माझ्याशी सल्ला मसलत करणारा म्हणून त्याच्यामध्ये तरी बघ, नाही तर गुरु म्हणून तरी बघ. गुरु म्हणत असशील का धनुष्य हातात घे, कारण तुला तुझ्या शरीरावरती, तुझ्या विचारांवरती, तुझ्या भविष्यावरती काय परिणाम होणार आहे ह्याची काळजी तुला नसावी, कारण तुला समाधी अवस्थेकडे मी ढकललेलं आहे. पण तुझ्या मनामध्ये संशय आहे म्हणून तुझ्या मनामधले प्रश्न तू उपस्थित करत आहेस, त्याचं कारण तू विषयाला धरून बसलेला आहेस.
म्हणून विषय हा मनुष्याच्या जीवनातला सगळ्यात मोठा शत्रू असतो. की मनुष्य विषयांमध्ये अडकत बसतो, म्हणून त्याचं जीवन पुढे ढकललं जात नाही किंवा त्याचं जीवन पुढे सरकत नाही. जेव्हा एखादी गोष्ट संपते, एखादी गोष्ट आपण मन स्वीकारतं, तेव्हाच ती संपते आणि मनुष्य विषयातनं मोकळा होतो. पण या इंद्रियांच्या बाबतीत तसं नाही आहे. ही सारखी आपली आकोसलेलीच असतात. तर त्यामुळे तू ठरव की ह्यांना किती जवळ करायचं. हे जवळ तू जर करणं सोडलंस तर सर्व प्राप्त आहे. आणि जर तू ते करू शकत नसशील तर तू विषयात अडकलेला आहेस. मग त्याला संन्यास म्हणता येणार नाही. जी व्यक्ती विषयात अडकून राहते, तेच गोष्टी परत करत राहते, त्याला व्यसन म्हटलेलं आहे. मग व्यसन म्हणजे काय फक्त दारू सिगरेटचं नसतं, विचारांचं सुद्धा व्यसन असतं. आणि मग जे तुम्ही तुमच्या मेंदूला, तुमच्या शक्तीला देता, चालना देता, तेच तुमच्या जीवनामध्ये घडत असतं. म्हणून तुम्ही त्याच्यात अडकून बसता. म्हणून सहजता ही पहिली पायरी पार्था मनुष्याने सहजतेने पार करणं गरजेचं आहे. नुसता गुरु जीवनामध्ये केला तर तो उत्तम गुरुची जाण असणं, ज्ञान असणं हे सुद्धा मनुष्याच्या कर्मावरती अवलंबून असतं. ही कशा प्रकारे कर्म केले. चोरी करणाऱ्या माणसाला दुसरा चोर जो जेव्हा तो चोरी कशी करायची शिकवतो, तो सुद्धा गुरुच असतो. पण मग त्या गुरुकडनं मिळालेल्या ज्ञानाने माझी अधोगती होईल ही ह्या चोराला गोष्ट कळणं गरजेचं असतं. ही एवढी बुद्धी त्याला असणं गरजेचं आहे. म्हणून गुरु करताना सुद्धा डोळे उघडे ठेवणं गरजेचं आहे. आणि तू तर मला गुरुबंधू पिता म्हणून मोकळा झालेला आहेस आणि माझा ऐकत नाही आहेस. अर्थ असा होतो की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला त्या तत्वावरती नेऊन बसवतो, हाक मारतो, तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीच्या तत्वाच्या अनुषंगाने जायला हवं, सहजतेने जायला हवं. म्हणजे या सुखाच्या 4 गोष्टी तुम्ही प्राप्त करू शकता. आणि ह्या सुखाच्या गोष्टी प्राप्त करायची गरजच नाहीये, कारण ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडणाऱ्याच असतात, ज्या कर्माशी निगडीत आहेत. सहजतेने गोष्ट, कर्म सहजतेने स्वीकारलं, पण ते जर चुकीचं सहजतेने स्वीकारलं तर त्या कर्माचा भोग हा तुला भोगायलाच लागणार आहे. म्हणजे कुठलं कर्म, कुठली अवस्था सहजतेने स्वीकारायची हे सुद्धा कळणं गरजेचं आहे. इथं अर्जुन गोंधळला. तो म्हटलं काय तू काय सांगतोयस हेच मला कळत नाही. एकदा मला असं वाटतंय की तू जे सांगतोयस ते पटकन स्वीकारावं, तुझ्यावर विश्वास ठेवावा, हे गांडीव उचलावं, युद्धाला तयार व्हावं, आणि तूच मला परत सांगतोयस की चुकीचं जर घडलं, चुकीचं जर स्वीकारलंस तर परत अडचण होईल आणि परत कर्मभोग उत्पन्न होतील. म्हणजे मी नक्की काय समजू. म्हणून त्यांनी सांगितलं ह्या 4 अवस्था समजून घे. समवेत अवस्थापर्यंत समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या भोवती असलेली माणसं, मी ह्या घरात जन्माला का आलो, मी त्या दुसऱ्या घरात जन्माला का गेलो नाही, हा मनुष्याला कधी प्रश्नच पडत नाही. तू इथं का आलास. तुम्ही दोघांचंही कुळ एकच जरी असलं तरी तुम्ही दोघं एकमेकांच्या विरुद्ध उभे आहात. चूक कोणाची आहे. भांडण कशावरनं आहे, भौतिकतेवरनं आहे. एका राज्यावरनं भांडण आहे. जर तू म्हणला असतास की मला सुई एवढं पण नको, पण तो म्हणला मी सुई एवढं पण देणार नाही, म्हणून भांडण आहे. म्हणजे भौतिक गोष्टीत अडकलो का आपण. बघा, प्रश्न एखाद्या माणसाला गोंधळून कसं टाकायचं, तसं श्रीकृष्ण त्या अर्जुनाला गोंधळून टाकतोय. अजून म्हण, अजून तू सांग मला, आत्ता सांग, मी सगळं थांबवतो. कारण तू स्वीकारलेलं आहेस. अर्जुन म्हणतो तू काय, आता मी केशव तुला कसं सांगायचं. तू प्रश्नही तूच करतोय, उत्तरही तूच देतोयस आणि गोंधळातही तूच टाकतोयस. मी तर सहजतेने स्वीकारतोय. पण मग जर सहजतेने तू हे पार्था स्वीकारलंस तरी तू लढायला कशासाठी उभं राहतोयस ह्याचं कारण पण तू मला सांगितलं पाहिजेस ना. जरी मी तुझा सारथी असलो तर तुझं युद्ध कशासाठी तू लढतोयस. धर्मयुद्ध आहे, ठीक आहे, पण कुठला धर्म, काय स्थापन करायचं आहे तुला, हे तू सांग. आणि जर त्या
कुठल्या जमिनीची तुला, जेव्हा मी शिष्टाई करायला गेलो तेव्हा त्यांच्याकडे 5 गावं मागितली होती, त्यांनी दिली नाही. दुर्योधन तर म्हणला की मी तुला एक सुई एवढं सुद्धा देणार नाही, आणि तुम्ही युद्धाला उभे राहिलात. पण मग युद्ध का करताय? कशासाठी करताय? धर्मस्थापनेसाठी तुझ्यासारख्या गोंधळलेल्या माणसाची मला गरजच नाहीये. अर्जुनाच्या आत्मसन्मानालाच ठेच पोचली. माझीच मदत घेतली, मलाच भूमिका करायला सांगतात गोंधळलेल्या अवस्थेची. मी तर स्थितप्रज्ञ आहे, मी तर हुशार आहे, पाशुपात अस्त्र माझ्याकडे आहे, एवढा सगळा मी योद्धा असून वरती माझीच उतरवत आहेत, असाच प्रश्न झाला. पण तिथं श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना असं बोलायला लागतं. समाजापुढं एखाद्या गोष्टीचं वास्तव जेव्हा मांडायला लागतं तेव्हा त्या घटना जीवनामध्ये घडवणं किंवा घडणं गरजेचं असतं. म्हणून समाजाला ज्ञान प्राप्त होतं. म्हणून रामायणात पण रावणाला तेवढंच महत्त्व आहे जेवढं रामाला आहे. रावण नसता तर राम कळलाच नसता. रावण होता म्हणून राम कळला. जीवनामध्ये जीवन कसं जगावं हे जसं रामाकडनं कळलं, कसं असावं, अनुशासन कसं असावं, सहजता कशी असावी. बघा, सहजताचा विषय आला, रामासारखी सहजता असावी, सहज. आई म्हणाली जा, ठीक आहे, सहज, एकही प्रश्न नाही. का वनवासाला जाऊ? कैकेयीला त्यांनी विचारलंच नाही, माझा काय दोष, राजा तुम्हीच ठरवलं, ज्येष्ठ पुत्र मीच आहे, अधिकाराने मीच आहे, मला तुमच्या दोघांच्या नवरा बायकोंच्या मध्ये काय करायचं आहे, काही घेणं देणं नाही. आत्ता चालतं ना, मोठ्या मुलाला एवढी इस्टेट आणि तेवढी इस्टेटमध्ये राम म्हणू शकला असता की तुमचा नवरा दोघांचं, दशरथ राजा काही तुमचं काही का होईना तिकडं, अधिकारांनी. कायदा काय सांगतो? आत्ताच्या भाषेत सांगतोय, मोठ्या मुलाला एवढं हे पाहिजे, मोठा अधिकार एवढं. फक्त मी काय अंतिम संस्कार करायला मोठ्या मुलाला अधिकार नाही, तेवढ्या पुरता मोठा मुलगा पुढं पाहिजे, मग मला हे पाहिजेच नाही. रामा तुला वनवासात जायचं आहे, ठीक आहे, वनवासात जातो. सहजता, परिस्थिती स्वीकारणंच गरजेचं असतं, त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह नसतं. रामाने स्वीकारली परिस्थिती, कारण समाजापुढं जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट दाखवून द्यायची असते, पटवून द्यायची असते, तेव्हा परमेश्वराला सुद्धा त्या गोष्टीतनं जायला लागतं. परमेश्वराला झालेला त्रास हा समाजाला जेव्हा कळतो तेव्हा समाजाला ज्ञान प्राप्त होतं, तोपर्यंत होत नाही. रामाला जर त्रास झाला तर आपण सर्वसामान्य आहोत हे आपण विसरून जातो. आपल्याला थोडंसं काही झालं की आपण म्हणतो की नाही नाही, चुकीचं झालं, महाराज स्वामी तुम्ही चुकीचं केलं. अरे इथं ह्याला, जो स्वतः विष्णूचा अवतार आहे, ह्याला वनवासात पाठवलं आणि त्यांनी हुकीचूक केलं नाही. मग हेच इकडे सांगितलं, सहजता स्वीकारा, जीवनाची सुसूत्रता, सहजता. झालं, सीतामाई पण निघाली, नवरा निघाला, मी पण तुमच्याबरोबर विना अट, जसं आहे तसं. राजकन्या आहे मी, मला अगोदर सांगितलं नव्हतं की वनवासाला जायला लागणार आहे, नाही तर मी लग्नच केलं नसतं. हे आत्ताच्या लोकांचं, तेव्हाचं नाही. समाजासमोर जेव्हा एखादी गोष्ट मांडायला लागते तेव्हा सहचरणी कशी असावी याचं उत्तम उदाहरण ते आहे. रामाची शक्ती म्हणून उभी राहिली, रामाबरोबर गेली. लक्ष्मण पण म्हटला की नाही तुझ्याबरोबर भाऊ, मी तुझ्याबरोबर येणार. आणि तुझ्याबरोबर आल्यानंतर स्वतःच्या पत्नीला सांगितलं नाही. स्वतःच्या पत्नीचं काय दोष होता उर्मिलाचा? माझा काय दोष? माझा मी पण आले असते ना, तिला नाही नेलं बरोबर, खाणार नाही म्हटला काही. जीवनामध्ये कुठंतरी मनुष्याला कुठेतरी तडजोड करायलाच लागते, सॅक्रिफाईस. ही झोपली नाही, तोही झोपला नाही. असं म्हटलं नाही तुमच्यामुळं तुम्ही झोपलायत. आता आहे, आपण बघतोय रामायण कुठं, घरामध्ये कुठल्या भाऊ भावावरती पेटून उठलेत इस्टेटीसाठी. ही सहजता आहे. बघा किती, म्हणजे भगवद्गीतेतला अर्जुनाला सांगितलेला श्रीकृष्णांनी
की पार्था सहजता मनुष्याने जर स्वीकारली तर तो पहिली पायरी आहे जीवनाची. तिथंच मनुष्य फेल होतो, तिथंच पडून जातो, नापास होतो. मग इथं तर रामायण घडलंय अख्खं. आणि बरं किती त्याच्यामध्ये हे झालं. कैकेयीचा दोष होता रामाला सांगायला. रामाच्या शेजारी झोपल्याशिवाय तिला झोपच यायची नाही. कौशल्याने जेवढं प्रेम केलं नाही, कौशल्याच्या बरोबर झोपाचाच नाही राम. आईच्या कुशीमध्ये ते कैकेयीच्या कुशीत झोपायचा. असं नातं असताना समाजाला ज्ञान देण्यासाठी, समाजाला दिलेलं वचन निभवण्यासाठी हे तिलाही नाटक करायला लागलं की मी किती वाईट आहे. कुठल्या आईने आपल्या मुलीचं नाव कैकेयी ठेवलेलं तर मला तरी काही वाटत नाही कोणी ठेवलं असेल. पण वास्तव तसं असतं का? शिकतोय काय आपण? रामाने सांगितलं, आई आता तुझा अंक चालू होतोय, आता तुला मला बाहेर काढायचं आहे, लक्षात ठेव. तू नाही म्हणली. रामा तुला मी बाहेर काढूच शकत नाही. तू काढलंच नाही तर समाजाचं हे कसं होणार? समाजाला आदर्श कसं होणार? जीवन कसं जगावं? मर्यादेचा पुरुषोत्तम होण्यासाठी माझा जन्म आहे. ह्याच्यासाठी तू मला मदत कर आणि तू मला घराबाहेर काढ. म्हणून तर एवढं घडवून आणलंय ना ग. म्हणून तर तुला बाबांच्या वेळी तू मदत केलीस आणि तो वर तुला मागून घ्यायला सांगितला. आता तो हे कर. कुपन मिळालं तेव्हा, आता त्याचं कुपन वापर आणि मला बाहेर काढ. मी तुझाच आहे, पण समाजासाठी तू माझं एवढं वाईट पण समाजाचं तू स्वीकार. कैकेयीने स्वीकारलं. सहजता. किती सोपं आहे. स्वीकारलं तिने. एकही व्यक्ती अशी नाही की त्यावेळी कैकेयीला वाईट बोललं नसेल, आजच्या भाषेत शिव्या घातल्या नसतील. पण रामाला माहिती होतं आणि कैकेयीला गरजच नव्हती कोणाची. जो साक्षात या परमात्मा होता, जो परमात्म्याचा आदेश होता, परमात्म्याने सांगितलं होतं, परमात्म्याची साथ होती, परमात्मा अंतःकरणामध्ये बसलेला होता, त्याची आज्ञा, त्याची सेवा करणं आणि त्या सेवेला अनुसरून मी माझं कर्म कार्य पूर्ण करणं म्हणजे सर्वोत्तम जीवनाचं फळ मिळाल्यासारखं कैकेयीचं होतं. ती समाज काय म्हणेल ह्याच्याकडे बघत बसली नाही. याला सहजता म्हणतात. आज आपण इथं थांबू. पुढच्या भागामध्ये विषयामध्ये विषय सुख आणि साधना हा कर्मसन्यास योगामधला भाग पाहू. श्रीराम.